रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत देवकुंड वॉटरफॉलला. तर माझं थोडं ऑफिसचं काम पेंडिंग असल्यामुळे 2चं लॉगआउट आहे ॲक्च्युली. तर ऑफिसचं काम पेंडिंग असल्यामुळे थोडंसं मी करतोय आणि आम्ही ड्राईव्ह करतोय. मी ऑफिसचं काम पण करतोय आणि खातोय पण त्याच्यामुळे. आणि वीकडेज असल्यामुळे आम्ही दोघंच आहे. सो बघूया पुढचा व्हिडिओ कसा होतोय. 7 किलोमीटर लागलं. सो फायनली आम्ही आमचं हेलिकॉप्टर घेऊन आलोय. आजचा वार आहे गुरुवार आणि तरी पण 1 2 3 4 5 6 व्हेकल दिसत आहेत. सुप्रभात मंडळी, रामकृष्ण हरी. सो मी नितेश पाटील पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. सो आजचा वार आहे गुरुवार. अचानक प्लॅन ठरला, सुट्टी होती. मी आणि अमय दोघंच आलो आहे. काल रात्री प्लॅन ठरला, अमयला म्हणालो की अरे उद्या सुट्टी आहे तर काय करायचं आहे. तो बोलला मी पण करतो काहीतरी ॲडजस्टमेंट. त्याला पण मिळाली सुट्टी. आम्ही दोघंजणं मिळून फायनली देवकुंडच्या ट्रेकला आलो आहे. आणि रात्री ठरलं आणि सकाळी निघालो. सकाळी माझं लॉग ऑफ होतं 2-3चं लॉग ऑफ होतं. लॉग ऑफ केलं आणि मग 4ला निघालो ठाण्यावरून. आणि सकाळी 7-7:30ला देवकुंडला पाटणस गावामध्ये भिरा गावामध्ये पोचलो. आणि आता जस्ट ट्रेक चालू केला. आता वाजले. सोबत मित्र आहेत. मित्राचं घर आहे रोहित म्हणून. तो नेहमी, मी आता माझा 3रा टाईम आहे. तर तो बऱ्याच वेळेला राहण्याची, खाण्याची, पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची व्यवस्था करतो. आणि तर त्याच्याकडे आलो आहे. आता त्याचे बाबा सोबत आलेत. सो बघूया. तुम्हाला देवकुंडला यायचं असेल तर तुम्ही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही कधीही त्याला फोन करून येऊ शकता. तो तुमची अरेंजमेंट चांगली करेल. ठीक आहे. तो माझा जीवा भावाचा लंगोटी मित्र अमय राणे. कुठल्या ट्रेकला कधी पण तयार असणारा आणि कधी उठसूट नकार न देणारा. मी तुम्हाला रोहितचे डिटेल्स दिले आहेत. जर तुम्हाला देवकुंडला यायचं असेल तर तो व्यवस्था, राहण्याची, खाण्याची वगैरे व्यवस्था छान करतो. त्याचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. देवकुंडला यायला पर पर्सन 200 रुपीज कंपल्सरी. सो इथे हे तिकीट काउंटर आहे. अच्छा, बँड घालायचा का? ओके. किती सो देवकुंडचा स्टार्टिंग पॉईंट चालू झालेला आहे. सकाळची 9:30 वाजलेले आहेत. सो बघूया किती वेळात जातोय. आम्ही दोघंजणं फास्टर फेडे आहे. अमय पण अनस्टॉपेबल ट्रेकर आहे आणि मी पण थोडा. सो बघूया किती आहे टाईम. 9:41. ओके. सो वीकडेजमध्ये यायचं हेच रिझन आहे की क्राऊड नसतो आणि निसर्ग अनुभवता येतो. अदरवाईज नुसती जत्रा भरलेली असते, त्याचा काय फायदा नाही. आणि श्रावणातला मस्त एकदम ऊन पडलेलं आहे, कोवळं ऊन, पण तरी पण गरम होते. बघूया आता.
पाणी जास्त असेल, पाण्याचा फ्लो जर जास्त असेल तर मग दोरीच्या साह्याने आपल्याला जाता येतं. तो दोरी पकडली आहे आणि इथे पण हा डीप आहे. तो आता अतिशय कठीण नदी पार करायची आहे आणि खूप कष्ट आहेत पार करायला आणि झालेली पण आहे. तो हे देवकुंडच्या वॉटरफॉलमधून येणार पाणी इथे येतं आणि त्या पाण्याचं इतकं मोठं तळ जलाशय झालंय. अमय इथे बघ, इथे बघ. व्यू पॉइंट आहे. देवकुंड वॉटरफॉल व्यू पॉइंट.
सो फायनली तुम्ही हा नवीन ब्रिज बघताय. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी आलो तेव्हा लाकडाचा ब्रिज होता किंवा मग तिथून पुढून दोरीने जायला लागायचं. पण आता ह्या लोकांनी हा नवीन ब्रिज बांधला आहे, ते बघू शकता. तो हा एकदम ब्रिज एकदम सेफ्टी आहे. फक्त प्रॉब्लेम असा आहे की वीकडेजला नो रश आणि विकेंडला फ्रायडे सॅटर्डे संडे फुल रश. म्हणजे फायनली देवकुंड वॉटरफॉलचा फर्स्ट व्ह्यू आपण बघितलेला आहे. सो नॉर्मल जंगल ट्रेक संपलेला आहे आणि हा आता जो आपण ब्रिज बघितला त्याच्यानंतर हा चढणीचा रस्ता लागलेला आहे आणि इथे चढताना थोडा दम लागतो. तर मला असं वाटतं की एक 15-20 मिनिटाचा ट्रेक बाकी आहे असा एक अंदाज आहे. बघूया. ह्या खरी पावर समस्या. ह्या जागी ट्रेक करताना तुमच्याकडे जाऊ कंपल्सरी CTRचे शूज अथवा स्पार्कचे अथवा ग्रीपवाले शूज सँडल असलेले बरे. त्यांनी पाय घसायचे चान्सेस कमी असतात. सो फायनली देवकुंडचा वॉटरफॉल जवळ आलेला आहे. वरती तुम्ही बघू शकता वॉटरफॉल. झूम करून दाखवतो. हां, पाणी मजबूत आहे. आणि आत्ता पहिल्यांदा एक ग्रुप बघतोय जो आमच्या आधी आलेला. ह्याच्या व्यतिरिक्त कोणी भेटलंच नाही वीकडेज असल्यामुळे. सो बघूया किती पाणी आहे, किती वेळ थांबायचं. बरोबर निघाल्यापासून 1.5 तास झाला. 1.5 hours. अजून किती वेळ लागतोय? मॅक्सिमम 10 ते 15 मिनिटं लागतील. बघूया. रस्ता पण थोडा वळणाचा आहे. तामिनी घाट वाटतोय मध्ये मध्ये. सो फायनली देवकुंडच्या वॉटरफॉलवर येऊन पोहोचलेलो आहे आणि सॉलिड वाटत एकदम. क्राऊड बिलकुल नाहीये, रश बिलकुल नाही. फोटो सेशन चालू आहे. सो वा एकदम भारी वाटतंय. दोघं जण आहे आम्ही. आपलं सामान हा असंच येतं ना जेलमध्ये भेंडी वेगळं पूर्ण व्हॅली पण
फायनली आम्ही देवकुंडच्या वॉटरफॉलवर पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. श्रावण महिना जरी असेल तरी पावसाचा फ्लो काय कमी नाहीये. फक्त विंटेजमुळे आल्यामुळे एक पाऊस आला. सो फायनली आम्ही देवकुंड वॉटरफॉलला पोहोचलेलो आहे. देवकुंड वॉटरफॉलचा हा तुम्ही नजारा बघू शकता. विंटेज मधला 0 क्राऊड. मोजून 10 ते 15 लोक आहेत आणि हा व्ह्यू बघू शकता. पाऊस कंटिन्यू चालू आहे. पाऊस येऊन जाऊन मीडियम आहे मध्ये. तो फायनली देवकुंडचा व्लॉग इथे संपत आहे. तुम्हाला देवकुंडचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. मेसेज करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कसं वाटलं ते समजावा. आणखी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर देवकुंडला यायचं असेल तर शक्यतो वीकडेजमध्येच या. विकेंडला येऊ नका. इकडचे रहिवासी सांगतात की इथे खूप क्राऊड असतो. अगदी धबधब्याची एका दगडावरती 3-4 लोक असं म्हटलं जातं. तुम्हाला आमचा देवकुंडचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. खीर, पापड, चपाती.